आषाढी एकादशी जसजशी जवळ येईल तशी प्रत्येक वारकऱ्याला श्री क्षेत्र पंढरपूर येथील विठुरायाच्या दर्शनाची ओढ खुणावत असते. त्यामुळे महिनाभर अगोदरपासूनच पंढरपूरला जाण्याची लगबग वारकऱ्यात दिसून येते. बेळगाव तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यभूमी समजल्या जाणाऱ्या राजहंसगड गावातील वारकरी व भाविकसुद्धा बुधवारी होणाऱ्या आषाढी एकादशीनिमित्त दिनांक 15 जुलै रोजी राजहंसगड गावातून श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी मार्गस्थ झाले. तत्पूर्वी गावामध्ये पंढरपूर या ठिकाणी जाण्याअगोदर दिंडी काढण्याची परंपरा कायम असते. त्यामुळे यावर्षी दिंडी सोहळा साजरा करण्यासाठी रविवार रात्रीपासूनच सर्व तयारी करून ठेवण्यात आली होती. पण वरुण राजाच्या सतत कोसळणाऱ्या पावसामुळे दिंडी सोहळ्यात व्यत्यय येईल की काय अशी चिंता वारकऱ्यात व भाविकात निर्माण झाली होती. पण वरुण राजाच्या कृपेने सोमवारी सकाळी 7 वाजल्यापासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत वरुण राजाने दिंडी सोहळ्यात कोणत्याही प्रकारचा अडथळा न आणल्याने राजहंसगड वारकऱ्यांचा दिंडी सोहळा जवळपास 4 तासांहून अधिक काळ गावभर फिरून अगदी भक्तिमय वातावरणात अगदी दिमाखात पार पडला. त्यानंतर सायंकाळी 4:30 वाजता सर्व वारकरी व भाविक पंढरपूरकडे मार्गस्थ झाले. या दिंडी सोहळ्यासाठी माजी तालुका पंचायत सदस्य श्री सिद्धाप्पा छत्रे, माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष विद्यमान सदस्य दत्ता पवार, शंकर हलगेकर, शेखर हिरेमठ, कल्लाप्पा बस्तवाडकर, भावकण्णा कणबरकर, पिंटू कुंडेकर, महादेव थोरात, विठ्ठल हावळसह इतरांनी कठोर परिश्रम घेतले. महादेव पवार, KMM मराठी, बेळगाव.